विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे। यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। नाना पटोले यांनी हायकमांडला कोणतं पत्र दिलं याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। मला आता याची माहिती मिळते आहे। मी प्रसार माध्यमामध्ये चॅनलवर काही अशा बातम्या मला बघायला मिळाल्या। या संदर्भात मला नक्की त्यांची भूमिका काय मांडली हायकमांड पुढे याची माहिती मी घेतो आहे आणि मला या संदर्भातली पूर्ण माहिती नाही, त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणं उचित होणार नाही। नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी पुन्हा ईव्हीएमवर ताशेरे ओढले। या विजयाचं श्रेय भाजप नेत्यांना देण्याऐवजी ईव्हीएमला देऊन ईव्हीएमला पुष्पहार घालायला हवा असं वडेट्टीवार म्हणाले। मला वाटतं की शेवटचा प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे, हा विजय भारतीय जनता पक्ष महायुतीचा नाही, तर हा विजय मला ईव्हीएमचा दिसतो आहे। ही चर्चा माझीच नाही तर महाराष्ट्रातील जनतेची आहे। त्यामुळे कोण किती काही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा आहे। यांनी आपल्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा ईव्हीएमच्या मशीनच्या गळ्यात माळ घालून विजयोत्सव साजरा करावा असं जनतेचं मत आहे। तर भाजप हायकमांडनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देशाचं पंतप्रधान बनवावं असा सल्ला देखील वडेट्टीवार यांनी दिला। नहीं, योगी को प्राइम मिनिस्टर बनाना चाहिए थे, जल्दी ही प्राइम मिनिस्टर का पद देना चाहिए। जहाँ जाते विजय खिंचलाते और मोदी जी जहाँ जाते वहाँ हारते हैं। तो भाजपा का अंतर्गत मामला है वो, उस बारे में हम क्या बताएंगे।